नमस्कार मंडळी. तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल काजू कतली कशी करायची ते पाहणार आहोत. आता तुम्ही म्हणाल काजू कतली म्हणजे खूपच अवघड असेल, तर अजिबात नाही. झटपट होणारी काजू कतली, पण अगदी मार्केटमध्ये मिळते ना त्याच चवीची, अजिबात चवीमध्ये फरक होणार नाही. आणि बरं का, अजिबात आपण पाक न बनवता अगदी मार्केटसारखी परफेक्ट काजू कतली फक्त 15 मिनिटात बनवणार आहोत. काजू कतली ही प्रामुख्याने काजू आणि साखर यांच्या मिश्रणापासून बनवली जाते, त्यामुळेच तिचा स्वाद शुद्ध आणि समृद्ध असतो. ही मिठाई तुमचा प्रत्येक गोड क्षणात खास चवदार आठवण ठरेल. चला करूया काजू कतली. मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते. सर्वात आधी काजू कतलीसाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया. तर इथे हे काजूचे गर घेतलेले आहेत, अगदी फ्रेश आणि चांगल्या क्वालिटीचे इथे मी हे काजू गर घेतलेले आहेत. त्यानंतर इथे ही पिठी साखर आहे, म्हणजे साखर मिक्सरला लावून मी अगदी बारीक स्मूथ अशी याची पावडर बनवून घेतलेली आहे. जर असं तुम्हाला करायचं नसेल, तुम्ही मार्केटमधून आयसिंग शुगर मिळते आपल्याला, ती तुम्ही शुगर इथे आणू शकता. त्यानंतर इथं दूध पावडर घेतलेली आहे आणि 5 चमचे पाण्यामध्ये 2 ते 3 थेंब मी रोज इसेन्सचे घालून घेतलेले आहेत. आता याचं प्रमाण बघूया. तर इथं मेजरिंग कपाने 2 कप होईल इतके मी ही काजूचे गर घेतलेले आहेत आणि ह्याच कपाने मी 1 कप भरून आणि वर थोडीशी, पाव कपला थोडीशी कमीच होईल इतकी ही पिठी साखर इथं घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा कप इथे मी ही मिल्क पावडर वापरलेली आहे. कोणत्याही कंपनीची मिल्क पावडर तुम्ही इथं वापरू शकता आणि 100 ग्रॅम होईल इतकी ही मिल्क पावडर आहे. कपाने म्हणाल तर अर्धा कप. त्यानंतर 5 चमचे पाणी आणि त्यामध्ये रोज इसेन्स घालून घेतलेलं आहे. तर हे झालं याचं वजनी प्रमाण. चला आता हे जे काजूचे गर आहेत हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी याची बारीक अशी पूड तयार करून घेणार आहोत. फक्त हे वाटत असताना पल्स मोडवरती चालू बंद करत असं आपण ह्याची पूड करून घेणार आहोत, नाहीतर काय होतं त्याला तेल सुटतं. तर इथे बघा हे अगदी बारीक अशी मी याची पूड करून घेतलेली आहे. पण आता ही महत्त्वाची स्टेप आहे. ही जी पूड केलेली आहे ही आपण चाळून घेणार आहोत. तर त्यासाठी मी आपण पुरण वाटलेली जी चाळण आहे त्यामध्ये ही सगळी पावडर काढून घेतलेली आहे, म्हणजे अगदी बारीक याची आपल्याला पावडर मिळून जाईल. तर ही आता आपण व्यवस्थित अशी चाळून घेणार आहोत. याचे जे मोठे कण असतात ना ते चाळणीवरती राहतात आणि अगदी बारीक अशी आपल्याला स्मूथ पावडर इथे मिळून जाते. हे बघा अगदी बारीक अशी इथे आपल्याला ही पावडर मिळून गेलेली आहे. त्यामुळे ही स्टेप करणं फार महत्त्वाचं आहे. आता इथे ही सगळी पावडर मी अशाच पद्धतीने चाळून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय चाळणीवरती ना खूप असे मोठे आणि जाडसर कण राहिलेले होते, ते सुद्धा पुन्हा एकदा मिक्सरमधून अगदी बारीक असे वाटून घेतलेले आहेत. आता अगदी बारीक झालेत ते, आता चाळण्याची काहीच आवश्यकता मला वाटली नाही, म्हणून आहे अशी ही सगळीच पूड ताटामध्ये मी काढून घेतलेली आहे. तर इथं आपण ना ही पूड आहे ही सुद्धा मोजून घेणार आहोत. तर बघा अगदी गच्च भरून मी हे 2 कप होईल इतकी ही पावडर आपली तयार होते, कारण आपण 2 कप होईल इतकेच काजू घेतले होते. तर बघा अगदी गच्च भरून मी हा कप भरणार आहे. बघा अगदी परफेक्ट असे आपले इथे हे 2 कप भरून झालेले आहेत. वर अगदी थोडीशी राहिलेली आहे इतकं चालू शकतं. तर इथे आपली काजूची पावडर बनवून तयार झालेली आहे. गॅसवरती मी ही नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे आणि हलकी अशी याला गरम करून घेतली होती. आता गॅस पूर्णपणे मी लो केला आणि यामध्ये सगळी काजूची पावडर घालून घेतली. आता आपल्याला ही फक्त 2 मिनिटं अशीच परतून घ्यायची आहे मंद आचेवरती. अजिबात गॅस वाढवायचा नाही, मंद आचेवरती परतायची आणि ह्याचा अजिबात आपल्याला कलर बदलायचा नाही आहे, असाच कलर ठेवायचा आहे. फक्त आपण ही 2 मिनिटं अशीच परतून घेणार आहोत आणि हलकी अशी गरम व्हायला पाहिजे. याचा कच्चेपणा आहे ना तो दूर होतो यामुळे आणि काजू कतली अगदी छान लागते. तर बघा हाताला सोसवेल इतकं हे गरम झालेलं आहे. 2 मिनिटं पूर्ण झालेत. आता यामध्ये आपण ही जी मिल्क पावडर घेतली होती ती सुद्धा घालून घेऊया. ही पण थोडीफार कच्ची आपल्याला वाटते आणि ह्याचा कच्चेपणा दूर होण्यासाठी ह्या पावडर सोबतच आपण ह्याला सुद्धा 1 मिनिट असं परतून घेणार आहोत, म्हणजे दूध पावडरचा कच्चेपणा सुद्धा असेल ना तर तो सुद्धा अगदी कमी होईल. तर बघा आता संपूर्ण 1 मिनिटभर मी हे व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. आता काय करायचं, आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं मिश्रण आहे ते एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत. खूप सोपं आहे ही काजू कतली बनवायला, अजिबात वेळ लागत नाही, अगदी झटपट 15 मिनिटामध्ये बनून तयार होते. आता थोडंसं याला मी असं पसरून घेणार आहे आणि आता लगेचच आपण यामध्ये जी आपण साखरेची पिठी करून ठेवली होती ना ती घालून घ्यायची आहे. लक्षात घ्या साखरेची पिठी जर घरात करत असाल तर एकदम ती स्मूथ झाली पाहिजे, नाहीतर मग ती
काजू कतलीमध्ये खाताना ना कर अशी लागते, किंवा मग तुम्ही आयसिंग शुगर इथे वापरू शकता। तर इथे ही सगळी पिठी मी यामध्ये घालून घेतलेली आहे आणि आता आपण ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत हातानेच, आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळी पावडर आणि जी साखरची आपण पिठी साखर करून घेतलेली आहे ती सुद्धा यामध्ये एकजीव झाली पाहिजे। चला आता यामध्ये आपण हे पाणी घालून घेणार आहोत। यामध्ये आपण 2 ते 3 थेंब रोज इसेन्सचे वापरलेले आहेत। साधारण सुरुवातीला 3 चमचे होईल इतकंच मी पाणी वापरलेलं आहे, कारण नंतर आपण अंदाज घेऊन पाणी वापरणार आहोत। तर बघा आता आपण हे व्यवस्थित असं हातानेच दाबून हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे। अगदी सगळं पाणी घातलं ना तर काय होईल, ते खूपच सैलसर होईल, कारण साखरेला सुद्धा आपोआप पाणी सुटलं जातं, कारण ही जी आपण पावडर काढली होती गरम त्यामध्येच आपण ही पिठी साखर घातलेली आहे आणि त्याला लगेच पाणी सुटू शकतं। तर त्यामुळे अंदाज घेऊनच इथे पाण्याचा वापर करायचा आहे। तर बघा पहिल्यांदा सुरुवातीलाच मी 3 चमचे पाणी घातलेलं आहे आणि असं हे पीठ आहे ते व्यवस्थित असं मी मळून घेत आहे। तर इथं थोडंफार पीठ मळल्यानंतर मला अंदाज आला, त्यानंतर मी हे जे उरलेलं पाणी होतं ना ते संपूर्ण आता यामध्ये घालून घेतलेलं आहे। तर 2 चमचे पाणी शिल्लक होतं ते मी इथं वापरलेलं आहे। आता पुन्हा एकदा हे पीठ आहे ते व्यवस्थित आपण इतक्याच पाण्यामध्ये मळून घेणार आहोत। ह्यापेक्षा जास्तीचं पाणी वापरायचं नाही, नाहीतर मग ते जे मिश्रण आहे ते खूप चिकटसर असं होईल आणि त्यातनं पाक गळायला सुरुवात होईल। तर त्यामुळे काळजी घेऊन इथं आपण हे पीठ आहे ते मळून घेणार आहोत। तर बघा इतक्याच पाण्यामध्ये हे व्यवस्थित इथं पीठ बनून तयार झालेलं आहे। आता थोडंसं पाव चमचाला पण कमीच होईल इतकं मी हातावरती तूप घेतलेलं आहे आणि हे तूप आपण ह्या पिठाला लावून घेणार आहोत आणि व्यवस्थित असता ह्याचा चांगला गोळा बनवून घेणार आहोत। तर बघा अगदी ना मी ह्याचा व्यवस्थित गोळा बनवून घेतलेला आहे। आता इथे मी हा बटर पेपर घेतलेला आहे चौकोनी आकारामध्ये कट करून। बटर पेपर नसेल तर आपल्याकडे पॉलिथिनचा पेपर असतो ना तो वापरला तरीही चालेल। आता इथे बघा तुम्हाला पिठाला ना क्रॅक गेल्यासारखं दिसत असेल, पण पुढची प्रोसेस केल्यानंतर ते अगदी प्लेन होऊन जातं, काहीच काळजी करावी लागत नाही। त्याच्यावरती मी पुन्हा एक बटर पेपर घालून घेतला आणि आता लाटण्याने आपण ना हे लाटून घेणार आहोत। अगदी चौकोनी आकारामध्ये आपण ह्याला लाटण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर बघा थोडंसं हे पीठ आहे ते घट्टसर असं होतं, काहीच हरकत नाही, लाटण्याने लाटल्यानंतर अगदी व्यवस्थित असं ते लाटलं जातं। तर इथे मी हे सगळं चौकोनी आकारामध्ये लाटून घेणार आहे आणि याची जाडी आहे जशी आपल्याला मार्केटमध्ये काजू कतली मिळते ना अगदी त्याच जाडीमध्ये आपण ना हे लाटून घेणार आहोत। अगदी सहज आपल्याला हे लाटता येतं आणि बघू शकताय तुम्ही सुरुवातीला तुम्हाला क्रॅक दिसत होते, पण आता बघा लाटल्यानंतर अगदी ते प्लेन झालेलं आहे आणि इथे तुम्ही जाडी बघू शकताय, सेम जशी मार्केटमध्ये मिळते ना काजू कतली त्याच जाडीमध्ये आपण हे लाटून घेतलेलं आहे। अगदीच आपल्याला ह्याला पातळ किंवा ह्याच्यापेक्षा जाड ठेवायचं नाही। तर इथे मी हा सिल्वर वर्क वापरलेला आहे। तुम्हाला कोणतेही जे केकचे साहित्य मिळतात ना त्या दुकानामध्ये हा सिल्वर वर्क मिळून जाईल। तर हा सिल्वर वर्क आपण अगदी सहजपणे हलक्या हाताने लावायचा आहे, नाहीतर तो आपल्या असा बोटाला चिकटतो। बघा माझ्या बोटाला थोडासा चिकटलेला आहे। तर अगदी सहज आणि हळूवारपणे आपल्याला हा सिल्वर वर्क इथं लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती जे पेपर आहे तो अलगदपणे आपल्याला काढायचा आहे। तर अशाच पद्धतीनं मी हा सगळा सिल्वर वर्क इथं लावून घेतलेला आहे। तर बघा अगदी मस्त इथे आपला सिल्वर वर्क लावून झालेला आहे आणि आता आपण ह्याला कट करून घेणार आहोत। तर थोडंसं मी साईडचं जे कड होतं ना ते काढून घेतलेलं आहे आणि ह्याला आपण अगदी सेम आकारामध्ये कट करून घेणार आहोत। मस्त अगदी परफेक्ट अशी आपली इथे ही काजू कतली बनवून तयार होणार आहे आणि चवीला तर म्हणाल सेम मार्केट सारखी। तर इथे मी काजू कतलीच्या शेपमध्ये व्यवस्थित कट करून घेतलेला आहे। जर आपल्याकडे ना ह्याचा कटर असेल कट करायचा तर त्याच्या ह्याने खूप छान ती कट होते, पण इथं माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी अशी ही सुरीनेच कट करत आहे। तरी सुद्धा बघा अगदी परफेक्ट कट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि छान अशी ती कट सुद्धा झालेली आहे, तुम्ही बघू शकताय। तर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून कोणत्या गावातून बघताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। तर बघा ही आपली काजू कतली अगदी परफेक्ट झालेली आहे, अजिबात चिकट किंवा चिकचिकत अशी झालेली नाही आणि तुम्ही ह्याचं टेक्स्चर बघू शकताय, जाडी बघू शकताय, अगदी सेम जशी मार्केटमध्ये मिळते तशीच झालेली आहे आणि चवीमध्ये तर अजिबात फरक पडत नाही। हे बघा आणि सहजपणे ह्या काजू कतल्या निघत आहेत। तर तुम्ही सुद्धा ह्या रक्षाबंधनला आपल्या लाडक्या भावासाठी ही काजू कतलीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्ही बनवलेली काजू कतली कशी झाली होती हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। आणि जर आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। लाईक केल्यानंतर हाईपचं बटन येतं ना ते हाईप सुद्धा करा।
आणि हो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं बेल आयकनही क्लिक करा, जेणेकरून मी बनवलेल्या छान छान पारंपरिक आणि प्रमाणबद्ध रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला सुद्धा त्या पाहता येतील आणि करता सुद्धा येतील आणि अगदी त्या परफेक्ट होतील, याची मी तुम्हाला पूर्णपणे खात्री देते. आणि बघा, यातील एक काजू कतली आपण मोडून बघूया. मस्त, अगदी खूप छान झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही काजू कतली अशा पद्धतीनं नक्की करून बघा. चला तर पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा पारंपरिक आणि प्रमाणबद्ध रेसिपी सोबत, स्वादिष्ट अशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.